जगातला पहिला ट्रिलियनियर आणि तेही आपल्या कल्पनेपलीकडच्या संपत्तीसह उद्योग विश्वामध्ये आज एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला आणि ते म्हणजे इलेक्ट्रिक कार्स, अंतराळ मोहिमा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI तसंच सोशल मीडिया अशा अनेक क्षेत्रांमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या अमेरिकेच्या एलॉन मस्क यांनी आता संपत्तीचा नवीन विक्रम प्रस्थापित केलाय। स्पेस एक्सच्या शेअरची दमदार लिस्टिंग आणि त्यानंतर मार्केटमध्ये आलेली उसळी आणि या तेजीमुळे मस्क यांची एकूण संपत्ती ही तब्बल 1.11 ट्रिलियन डॉलर्सवर जाऊन पोहोचली आणि म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये 105 लाख कोटींपेक्षाही अधिक ही संपत्ती आहे आणि ही रक्कम जगातील अनेक देशांमध्ये अर्थव्यवस्थेलाही मागे टाकेल अशी आहे। नेमकं मस्क यांच्या संपत्तीचं साम्राज्य किती मोठं आहे आणि ट्रिलियन डॉलर्स म्हणजे नक्की काय रे भाऊ, याचा आढावा घेणारा आमचा हा खास रिपोर्ट। एलॉन मस्क बनला जगातला पहिला ट्रिलियनियर। एलॉन मस्कची संपत्ती तब्बल 1.11 ट्रिलियन डॉलर्स। जगातल्या अनेक देशांपेक्षा एलॉन मस्क श्रीमंत। एलॉन मस्क यांची स्पेस एक्स ही कंपनी अमेरिकन शेअर बाजारात लिस्ट झाली। स्पेस एक्सचा शेअर नॅसडॅकवर लिस्ट होताच उसळला आणि अवघ्या काही तासात एलॉन मस्क बनला जगातला पहिला ट्रिलियनियर। स्पेसएक्सच्या शेअरमध्ये पहिल्याच दिवशी 19% तेजी दिसून आली। त्यामुळे कंपनीचं बाजार मूल्य 2.2 ट्रिलियन डॉलर्स एवढं झालंय। त्यामुळे फोर्ब्स रिअल टाइम बिलियनियर इंडेक्स नुसार एलॉन मस्कची नेटवर्थ 1.1 लाख कोटी डॉलर्स झाली आहे। तर साधारणतः ते ऑलमोस्ट 2.8 ट्रिलियन डॉलर पेक्षा ते जास्ती आहेत आणि जे अमेरिकेवरती टोटल कर्ज आहे त्याच्यात ते 8% आहेत। साईज या आयपीओची खूप मोठी आहे आणि त्याचा सर्वात पहिला परिणाम म्हणजे आपण बघितलं की इलॉन मस्क हे पहिल्यांदा न्यू ट्रिलियनर पहिले देशातले जगातले झाले आणि एकंदरीत त्यांच्याबरोबर त्यांच्या असोसिएटमधली जी लोक ती पण बिलियनरीज झालेली आहेत। म्हणजे वॉरेन बफेट पेक्षा ते आज मोठे झाले तसं एकंदरीत नजरेत येत आहे। त्याचा एकंदरीत जो अग्रेसिव्ह इम्पॅक्ट आला तो आपण बघितला असं मला वाटतंय। आणखीन जे त्याच्यानंतर 2 IPO होणार आहेत त्याचाही कसा इम्पॅक्ट तिकडच्या बाजारावर तो बघावं, पण त्याच्यानंतर अमेरिकन बाजार थोडासा करेक्शन मध्ये जाईल असं एकंदरीत आम्हाला वाटतंय। स्पेसएक्सचा शेअर $150 दराने खुला झाला। तो $165 पर्यंत वर गेला। हा दर गुरुवारी झालेल्या प्रारंभिक समभाग विक्रीत निश्चित करण्यात आलेल्या $135 प्रति शेअर किमतीपेक्षा लक्षणीय जास्त होता। व्यवहार सुरू झाल्यानंतरच्या पहिल्याच काही मिनिटांत शेअरची किंमत आणखी वाढली। पण मस्क यांच्या संपत्तीत भर टाकणारी ही एकमेव कंपनी नाही। एक्स, सोशल मीडिया आणि मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म, टेस्ला, इलेक्ट्रिक वाहनं, सौर ऊर्जा प्रणाली आणि बॅटरी उत्पादनात आघाडीवर असलेली कंपनी, स्पेसएक्स, अंतराळ तंत्रज्ञान आणि जागतिक इंटरनेट सेवा पुरवणारी एरोस्पेस कंपनी, XAI, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारी संशोधन कंपनी, न्यूरालिंक, मानवी मेंदू आणि संगणक यांना जोडणारे तंत्रज्ञान विकसित करणारी कंपनी, द बोरिंग कंपनी, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भुयारी मार्ग आणि पायाभूत सुविधा निर्माण करणारी कंपनी। आता एवढ्या सगळ्या कंपन्या खोऱ्यानं पैसा ओढतायत म्हटल्यावर मस्क ट्रिलियनियर होणारच। पण 1 ट्रिलियन डॉलर्स म्हणजे किती रे भाऊ? सध्याच्या डॉलरच्या किमतीनुसार भारतीय रुपयामध्ये साधारणपणे 105 लाख कोटी रुपये। ही रक्कम जगातल्या अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी आहे। पण तरीही तुलनाच करायची झाली तर 1 ट्रिलियन डॉलर्सची तुलना कशाशी करता येईल ते पाहूया। एलॉन मस्क यांची संपत्ती अंदाजे 105 लाख कोटी रुपये। भारतातील टॉप 10 कंपन्यांच्या एकत्रित मार्केट व्हॅल्युएशन पेक्षा मस्क यांची संपत्ती अधिक आहे। एलॉन मस्क यांच्याकडे जगातल्या 172 देशांपेक्षा अधिक संपत्ती आहे। मस्क भारतातील वर्षभराचं गव्हाचं उत्पादन 30 वेळा खरेदी करू शकतील। महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या दुपटीहून अधिक मस्क यांची संपत्ती आहे। आता मस्क यांची संपत्ती वितरित करायची ठरवली तर जगातल्या प्रत्येक व्यक्तीला 8,000 रुपये मिळतील। आता ही तुलना पाहिल्यानंतर अबब एवढा एकच उद्गार तुमच्या तोंडातून निघाला असेल नाही का? कष्ट करणाऱ्या एलॉन मस्क यांच्या डोक्यावर नशिबानं मजबूत हात ठेवला, त्यातून त्यांना हा दिवस दिसला। बघताय काय? बराच वेळ उघडं असलेलं आपलं तोंड बंद करा आणि कामाला लागा।
कोण जाणे नशीब तुमचीही साथ देईल नाही का? ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.